हनुमानांची मूर्ती आहे. आतल्या मूर्तीचं जे तोंड आहे हे दक्षिण बाजूला आहे. त्याला आपण दक्षिणाभिमुखी हनुमान म्हणतो. तुमच्या लोकांच्या बघण्यात बरेचसे दक्षिणमुखी हनुमान आले असतील, पण मूर्तीचं तोंड एक तर डाव्या किंवा उजव्या बाजूला राहते. हातामध्ये पर्वत किंवा गदा राहते. ही समोर तोंड आशीर्वाद देणारी मूर्ती. संकट मोचन हनुमान मूर्ती कलर केलाय म्हणून मूर्ती नवीन वाटते. मूर्ती जुनी आहे. बाहेरचं मंदिर हल्ली नवीन बनवतोय आणि इथून वरती आपण किल्ल्याच्या दुसऱ्या भागामध्ये चाललो. त्याला आपण बाल्य किल्ला म्हणतो. म्हणजे त्यावेळी राजे लोकांचा राहण्याचा राजवाडा, अन्य धान्याचे कोठारं, घोड्यांचे तबेले हे महत्वाच्या वस्तू बाल्य किल्ल्यामध्ये असायच्या. समजा केव्हा असं झालंच, शत्रूंना खालचा मोठा परिसर जिंकण्याची वेळ आली, तर आपल्या सैनिक लोकांनी ह्या बाल्य किल्ल्यातून लढाई करायची. शत्रू जर बाल्य किल्ल्यापर्यंत येऊन पोहोचला, आपल्या लोकांची ताकद कमी झाली, तर आतमध्ये काही भुयारी मार्ग आहेत. त्या भुयारी मार्गांचा वापर करायचा. शत्रू आतमध्ये गेल्यानंतर विचार करतो हे आपल्याला घाबरून पळून गेले, मग आपले लोक त्या भुयारी मार्गाने मोठ्या परिसरामध्ये यायचे. खालचा मुख्य दरवाजा बंद करायचे आणि शत्रूला आतमध्ये घेऊन मारायचे. ह्याला आपण गनिमी कावा म्हणजे गोरिला वॉरफेअर म्हणतो. आता ह्या जर दुरून आपण तिकडे होतो उभे, तिकडून जर ह्या दोन्ही भिंती आपण पाहिल्या, जर हे हॉटेल्स वगैरे नसते तर ह्या दोन्ही भिंती आपल्याला एकत्र दिसल्या असत्या. आता शत्रू समजा इथपर्यंत येऊन पोहोचला, गेट तोडायसाठी शत्रूकडे दोन पर्याय. एक तर तोफेचा मारा करा किंवा मग जंगलामध्ये जा, 5-25 जणांनी लाकडाचा मोठा ओंडका तोडून आणा आणि दरवाजावरती आदळवा. पण ही जागा बघा, एक तर टर्न ठेवलेली आणि चढणीची सुद्धा आहे. समजा शत्रू दमला आणि टर्न करायची वेळ आली तर मागच्या ह्या भिंतीवरती आदळणार आणि तोफेचा मारा करायचा म्हणलं तर समोरच्या भिंतीवरती होणार. तो काही यू टर्न करून जाणार नाही. आणि समोर दगड बघा कसे मोठमोठे ठेवले. त्यावेळी JCP पोकलन काही नव्हतं. होता आई भवानीचा आशीर्वाद, शंभू महादेवाची ताकद. म्हणून 2 वर्षामध्ये मावळे किल्ला बांधू शकलेत. खालचा बेस निघून गेलाय, परंतु वरच्या मटेरियलला धरून आहे. ते किती चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरलं जात होतं. 350 वर्षापासून अजून ही भिंत हललेली नाही आहे. शनिवारी दर्शन करा, पुढे जाऊ. स्वयंभू शिवलिंग आहे. म्हणजे राजे त्यावेळी त्या ठिकाणी भवानी मातेचं मंदिर बांधणार होते. जमिनीचं खोदकाम करतेवेळी आतलं शिवलिंग हे जमिनीत सापडलंय. त्याला आपण स्वयंभू म्हणतो, म्हणजे भूमीतून स्वयंप्रकट झालेलं. अफजल खान भेटीच्या वेळेस राजे हा महादेवांना रुद्राभिषेक करून गेले. अफजल खानला मारण्याची इच्छा पूर्ण झाली म्हणून आपण इच्छापूर्ती म्हणतो. आणि आपल्या पाठीमागे एक रिकामा चौथर आहे. ही त्यावेळेची राजदरबारची जागा आहे. त्याला सदर म्हटलं जायचं. दरबाराला 2 नावं होती, एक दिवाने खास आणि दिवाने आम, सिक्रेट अँड जनरल. दिवाने खास म्हणजे अष्टप्रधान, म्हणजे 8 लोकांचा. 8 लोक बसतील ह्या हिशोबाने जागा फार छोटी आहे. आणि मोठा दरबार रायगड किल्ल्यावरती पूर्ण बंदिस्त इमारत होती. इंग्रजांना वाटलं काहीतरी खजाना मिळेल, त्या उद्देशाने उद्ध्वस्त केले. आता रिकामा चौथर आहे. पाठीमागे असतो एक भुयारी मार्ग, कडेलोट पॉईंट आणि राजांचं स्मारक शेवट पाहणार आहे. हस्तकला जे बोर्ड दिसतं बघा, त्याच्या मागे टी सारखं आहे. त्याच्या आतमध्ये एक तलाव आहे पाण्याचा. त्याला आपण भवानी तलाव म्हणतो. देवीच्या पूजेला पाणी असतात. कोकण दर्शन पाहणार आहे आणि कडेलोट तेव्हा ते काळ्या कलरचे आहेत ना, ते दीपस्तंभ. पूर्वी सणासुदाला त्याच्यावरती मातीचे दिवे लावले जायचे. तर नवरात्र दिवाळीमध्ये आपण लाईटिंग करतो. रायगड ना दिसत नाही, रायगड दिसतो, सगळं वातावरण महाबळेश्वर व्यवस्थित दिसत. खरं म्हणजे हाच नाही रायगड. सकाळी सकाळी दवबिंदू तयार होतात पूर्ण. तर ह्या वर्षी सगळे ऋतून ते उलटा पडत पाहिजे नाही. जानेवारी निघाला, डिसेंबर 60 मध्ये कडाक्याची थंड होतात. भुयारी मार्ग बघा समोर. मुलं आज गेलीच ना, त्याला भुयारी मार्ग म्हणतो आपण. म्हणजे शत्रूने खालच्या परिसरामध्ये हल्ला केला तर वरून लढायचा. हाही जिंकला, त्या भुयारी मार्गांचा वापर करा. इथे भिंतींच्या बाहेर निघतात. सरळ भिंतींच्या बाहेर जायचं. परिसरात जेवढे पण मावळे असतील त्यांना एकत्र करायचं, किल्ल्यावरती परतवारी करायची. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की किती पर्वतरांगा येतात आणि हाईट काय डोंगराची. खाली रस्ता आहे, तिथनं दरवाजा 64 किलोमीटर रायगड, महाड आणि इकडे गेलं की
रत्नागिरी चिपळूण. चोर दरवाजा बघितला का तुम्ही? कुठं? हा डेंजर आहे यार खाली. इथून वरती यायचं कोणाच्या बापाची ताकद नाही. कृष्णामाई वाईमध्ये दिसेल तुम्हाला लक्षात तुझं. कोयना डॅम आपल्या इथं तापळचं बॅक वॉटर आलंय. वेण्णा लेक महाबळेश्वरात आणि गायत्री तुमच्या तिकडे पुणे जिल्ह्यामध्ये गेली इकडे. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथून चोर दरवाजा आहे. हां त्या झाडाच्या खाली इथं आपण रोड बांधलाय. ज्या ठिकाणी उभे आहोत आपण त्याला कडेलोट पॉईंट, पनिशमेंट पॉईंट, शिक्षा देण्याची जागा म्हणतो. त्यावेळी कोणी फितुरी, चोरी, लबाडी, गुन्हेगारी, राजद्रोह केला तर त्या जिवंत माणसाला पकडून आणा, धान्याच्या मोकळ्या पोत्यामध्ये भरा, पोत्याला वरून पॅक करा आणि कड्यावरून लोटून द्या. त्याला आपण कडेलोट म्हणतो. समुद्र सपाटीपासून आपण सध्या 3,500 फुटांवरती आहोत आणि जमिनीपासून 1800 फूट खोल दरी, 1800 फूट दरी टाकून देत होते. शिक्षा जास्त होत्या, गद्दार लोक कमी होते. आज जर आपण हे पनिशमेंट द्यायचं ठरवलं तर 1800 फूट डेफिनेटली भरून जाईल. आता हे जे स्मारक आपल्याला दिसत आहे ह्या पूर्ण परिसरामध्ये पूर्वी राजांचा राहण्याचा राजवाडा होता. परंतु 1818ला इंग्रज लोकांनी पूर्ण भारतावरती राज्य केलं. त्यावेळेस या ठिकाणी आले, राजांचा राहण्याचा राजवाडा तोडला. मग राजवाड्याची काहीतरी आठवण असली पाहिजे म्हणून महाराष्ट्र सरकारने ह्या ठिकाणी स्मारक बसवलं आहे. तुम्ही पूर्ण उंची पाहाल, चौथऱ्यापासून तलवारीच्या टोकापर्यंत 36 फूट उंचाचं स्मारक आहे आणि घोडीच्या पायापासून तलवारीच्या टोकापर्यंत 16 फूट उंची आहे. हे वेगवेगळ्या 16 भागांमध्ये आणलं आणि असेंबल करून इथं बसवलं. तर पंचधातूपासून बनवलेलं 4,500 किलोचं स्मारक आहे. हे बनवलं कुणी? RP कामत, रामचंद्र पांडुरंग कामत, मुंबईमध्ये. आणि 30 नोव्हेंबर 1957ला पंडित नेहरूजींच्या हस्ते उद्घाटन आहे. जवळजवळ स्मारकाला 62 वर्ष पूर्ण झालेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर राजांचं पहिलं स्मारक ह्या ठिकाणी बसवलं आहे. आज आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात. पण जसा राणा प्रतापजींचा चेतक नावाचा घोडा फेमस होता तसं राजांची कृष्णा नावाची घोडी होती, फिमेल हॉर्स. आणि तुम्ही लोक कधी अशी स्मारकं पाहाल तर त्याच्यावरून एक इतिहासाची ओळख होते बघा. घोड्यावर कोणी पण राजा बसू द्यात, त्यांचा मृत्यू कसा झाला असेल ते घोड्याच्या पुढच्या पायाच्या पोझिशनवरून समजते. समजा जर घोड्याचा पुढचा एक पाय वरती असेल तर घोड्यावर बसणाऱ्या राजांचा जो मृत्यू आहे हा नैसर्गिक आजारपणामधला, आणि घोड्याचे 2 पाय वरती असतील तर त्या राजांना युद्धामध्ये मारलंय. जसं राणा प्रताप राणी लक्ष्मीबाईचे घोडे पाहिले असतील तर समोरचे 2 पाय वरती त्यांचा युद्धातला मृत्यू. आणि राजांचा नैसर्गिक म्हणजे राजांचं आयुष्य होतं 50 वर्ष. 1630ला जन्म झाला शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आणि 1680ला मृत्यू झाला रायगडवरती. पहिली 15 वर्ष लहानपणाची सोडली तर 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये 500 लढाया आणि 350 किल्ले. त्यांना कधीच उसंत मिळाली नाही. सतत घोडेस्वारी करून गुडघ्यांमध्ये त्रास झाला, त्याच्यामध्ये विषबाधा झाली, ती पूर्ण शरीरामध्ये पसरली आणि त्याच आजारपणामध्ये वयाच्या 50 त्यांचा मृत्यू झाला. म्हणून त्यांच्या घोड्याचा एक कार्यजाती आहे. आणि ह्या चौथाऱ्यावरती दोन्ही बाजूला 2 पत्र आहेत. 1666ला पोर्तुगीज गव्हर्नरनं पत्र लिहिलं आहे. पोर्तुगीज गव्हर्नर काय म्हणतो बघा, तर शिवाजी राजांचे शौर्य आणि कर्तृत्व इतके मोठे आहे की त्याची तुलना जगजेते अलेक्झांडरशीच होऊ शकेल, असं पोर्तुगीज गव्हर्नरचं म्हणणं आहे. आपलं म्हणणं आहे की कुणाची तुलना होऊ शकत नाही. आणि असंच पत्र दुसऱ्या बाजूला आहे, पण ते राजांनी मोगल अधिकाऱ्याला लिहिलं आहे. राजे मोगल अधिकाऱ्याला सांगून काय सांगतात,
माझ्या मायभूमीचं रक्षण हे माझं परम कर्तव्य आहे. या भूमीवर आक्रमण करू पाहणारा मग तो कोणी असेल कधीही यशस्वी झालेला नाही. म्हणूनच आपल्याला म्हणावं लागतंय की ना शिवशंकर ते कैलासपती, ना लंबोदर ते गणपती, नतमस्तक तया चरणी, ज्याने केली स्वराज्याची निर्मिती, देव आपल्या सर्वांची एकच, फक्त राजा शिवछत्रपती. तुम्ही इथे उभे राहता बघा, आपण एक फोटो घे तुमच्या ग्रुपचा. आता सांगू करोनामुळे सगळी लोकल लोक करणार, पण शायरांचे पवाडे असतात, दालपट्ट्याचे वगैरे कार्यक्रम असतात, 2 वाजेपर्यंत शाळेचा कार्यक्रम असतात. तर उद्या फक्त मातीची पालखी निघणार राजांची बरेच कार्यक्रम बघायला मिळतात. आपल्याकडे नवरात्र आणि शिवप्रसाद दिन सगळ्यात जबरदस्त साजरी केला जातो. त्याच्या आधी ते मटेरियल उचला ना.